हॅलो, गुड इव्हनिंग टू ऑल. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ कालचा आहे, पण मी आज पोस्ट करत आहे. शाळेतनं घरी आल्यावर मी फ्रेश झाली. आल्याबरोबर बाकीचं सुरू झालं की माझ्यासोबत खेळ. मग तिच्यासोबत थोडा वेळ खेळली, जेवण केलं आणि नंतर थोडा वेळ आराम केला. त्यानंतर सायंकाळी उठली. पाखीला मुद्दामूनच झोपूनच ठेवलं होतं. तिला मुद्दामूनच नव्हतं उठवलं, कारण मला होळीसाठी नैवेद्य करायचा होता. त्याआधी मी पूर्ण घर क्लीन करून घेतलं, सायंकाळची साफसफाई करून घेतली. आणि माझ्या लग्नाला लवकरच 5 वर्ष होईल, पण या 5 वर्षात पहिल्यांदाच मी पूर्ण स्वयंपाक होळीच्या नैवेद्यासाठी करणार आहे. नाहीतर आई असून आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करत असतो, पण यावेळेस त्या काही कारणास्तव माझ्यासोबत नाही आहे. त्यानंतर गॅसवर मी भाजीसाठी मसाला करत होती आणि एका साईडला कुकरमध्ये पुरणाची डाळ आणि भात मांडून घेतला आणि तोपर्यंत देवाजवळ दिवेही लावलेले होते आणि तेव्हाच नळ यायची पण वेळ असते, तर पाणीसुद्धा भरून घेतलं होतं. माझी हे सर्व कामे आटपेपर्यंत कुकरसुद्धा झालेला होता. मग त्यातनं मी पुरणाची डाळ काढून घेतली आणि त्याला बाहेर काढून थंड करून घेतलं. त्यानंतर मिक्सरमधून ती पूर्ण डाळ वाटून घेतली. मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम पुरणपोळी करणार होते, त्यामुळे थोडीशी भीतीसुद्धा होती. मी पुरणासाठी 1 वाटी डाळ घेतलेली होती. ती छान मिक्सरमधनं शिजल्यावर बारीक करून घेतली आणि त्यानंतर त्यात पाऊण वाटी साखर टाकून त्याला पाकास आणून घेतली. पुरणपोळीची टेस्ट वाढवण्यासाठी मी त्यात थोडीशी विलायचीसुद्धा बारीक करून घातली. आम्ही जिथे राहतो तिथे तर कालच होळी सेलिब्रेट झाली. आज ग्रहण असल्यामुळे गॅप आणि उद्या कलर खेळणार आहेत. सर्व स्वयंपाक होईपर्यंत 8सुद्धा वाजलेले होते. त्यानंतर पाखीला झोपेतून उठवलं. तिला भूक लागली होती, तर तिला नाश्ताच दिला. त्यानंतर मग झटपट पूजेची तयारी केली आणि खूप वेळ झालेला होता, त्यामुळे मग बाकीचं शूट करता आलं नाही. होळीच्या ठिकाणी जाऊन आम्ही होळीची पूजा करून घेतली. समोरच शिवमंदिर आहे, तिथेसुद्धा पूजा करून घेतली. त्यानंतर सर्व थोरा मोठ्यांना गुलाल देऊन होळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर माझ्या मिस्टरांना आणि पाखीलासुद्धा गुलाल लावून घेतला आणि अशा प्रकारे आमची होळी सेलिब्रेट झाली. तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. आणि हो, या होळीत तुमच्या जीवनातील दुःख, निराशा सर्व जळून खाक हो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना.